नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजारभाव या चॅनलमध्ये मी श्रीकांत शिरवंत आपलं सहर्ष स्वागत करत आहे। आज दिनांक 30 सप्टेंबर 2024 वार सोमवार गुंटेकडी मार्केट यार्ड पुणे। आज बटाट्यांच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात बदल झालेला पाहायला मिळतो। त्याचबरोबर गाड्यांची आवक जी आहे ते कमी झाल्यामुळे दर जे आहे ते पुन्हा एकदा तेजीमध्ये वाढलेले पाहायला मिळतात। आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। त्याचबरोबर शेती बाजारभाव या इंस्टाग्राम आणि फेसबुकवरती चॅनलला फॉलो करायला विसरू नका। तर चला तर पाहू की आज बटाट्यांच्या दरामध्ये काय उच्चांकी दर पाहायला मिळते, त्याचबरोबर पत्ते बटाट्याला काय दर पाहायला मिळते हे आपण जाणून घेणार आहोत। आज आपल्याला बटाट्यांच्या मार्केटमध्ये साधारणतः 6 गाड्यांची आवक झालेली पाहायला मिळते। तर क्वालिटीनुसार दरामध्ये आज पुन्हा एकदा बदल पाहायला मिळते। साधारणतः हलक्या क्वालिटीमध्ये 25 रुपयापासून एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 32 रुपयापर्यंत उच्चांकी दर बटाट्यासाठी झालेला पाहायला मिळते। तर गाड्यांची आवक पाहू शकता, तर गाड्यांची आवक कमी पाहायला मिळते। त्याचबरोबर दर जे आहे ते तेजीमध्ये असलेले पाहायला मिळतात। बटाट्यांची क्वालिटी पाहू शकता, तर क्वालिटीनुसार आग्रा बटाट्यांसाठी दर जे आहे ते उच्चांकी दर 32 रुपयापर्यंत आज पाहायला मिळते। तर या बटाट्यांसाठी 28 ते 29 रुपयापर्यंत दर आज या बटाट्यासाठी पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता, तर साधारणतः बटाट्यांची आवक कमी झालेली पाहायला मिळते। त्याचबरोबर गाड्यांची आवक कमी झाल्यामुळे दर जे आहे ते मोठ्या प्रमाणात तेजीमध्ये असलेले पाहायला मिळतात। तर क्वालिटी पाहू शकता, तर बटाट्यांसाठी दर जे आहे ते तेजीमध्ये असलेले पाहायला मिळतात। तर कोमालेले बटाटे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। तर साधारणतः या बटाट्यासाठी 29 ते 30 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता, तर कोमा आलेले बटाटे देखील दर जे आहे ते आपल्याला तेजीमध्ये असलेले पाहायला मिळतात। तर आज भरपूर गाड्यांची आवक खाली झालेली पाहायला मिळते। त्याचबरोबर गाड्यांची आवक जी आहे ते कमी आहे, त्याचबरोबर दरामध्ये मोठी तेजी आज बटाट्यांसाठी 2 रुपयाची तेजी पुन्हा एकदा झालेली पाहायला मिळते। तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला गुंटेकडी मार्केट यार्ड पुणे येथील सर्व शेतमालाचे दर पाहायला मिळतील। व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट शेअर जरूर करा।